गावातल्या खंडोबाच्या देवळाला विटाळ होईल म्हणून बुलडोझर लावून दलितांची घरच पाडून टाकण्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे। या दलितांवर गावातल्या लोकांनी गेल्या काही दिवसांपासून बहिष्कार टाकलाय। या मुलांकडे बघा, कुरमुरे खाऊन जगण्याची वेळ आलीये। का आलीये त्यांच्यावर ही वेळ? काय आहे या निष्पापांचा दोष? हा दोष त्यांचा नाही तर इथल्या जातीयवादी मानसिकतेचा आहे। या जातीयवादी मानसिकतेनं भर पावसात त्यांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावून घेतलंय। खिशात पैसे असूनही त्यांच्या पालकांना आपल्या मुलांसाठी अन्नधान्य मिळत नाहीये। बीडच्या कुसळंब गावातल्या खंडोबा मंदिराला दलितांचा विटाळ होईल म्हणून त्यांची घरच पाडून टाकली आहेत। त्यांच्या घरावरचे पत्रे पळवून नेलेत, घरातली भांडी कुंडी पळवली आहेत। या गावकऱ्यांनी खंडोबाच्या देवळात रीतसर मीटिंग घेतली। लाऊडस्पीकरवर जाहीर करून अत्यंत क्रूरपणे या दलितांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात आलाय। आणि त्यात मेन शिवनाथ गणपती पवार आहे मेन टार्गेट। त्यांनी मीटिंग घेतली गावामध्ये कुसळमध्ये, लाऊडस्पीकर लावून खंडोबाच्या मंदिरामध्ये मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी म्हारा मागाचे लोक राहू द्यायचे नाहीत। इतकं करूनही त्यांची मनं भरली नाहीत। महिलांना खिजवण्यासाठी त्यांच्या साड्या या लोकांनी बैलांच्या गळ्यात बांधल्यात। गावात येऊ देणार, आम्ही मुरमुरे खातो, पोरं रडत्यात पावासाठी, त्यांना पाव सुद्धा देणार दुकानदार। इतका आमच्यावर बहिष्कार टाकलाय। आम्हाला पिठ नाही तर सूर्य दस निसता मताच्या टायमाला येतो, असं आमच्यावर अन्याय केला तर अजिबात येत नाही, काय नाही। आणि नुसते म्हणतो मत टाका मत टाका। आता काय झालं त्याला यायला? या गावात महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांचं वर्चस्व आहे, पण मतांचा जोगवा मागायला येणाऱ्या धस यांनी अद्यापही या दलितांना भेटून त्यांचं गाऱ्हाणं ऐकलं नाही। केला नाही, फोन केला नाही, आमच्याकडे आले नाहीत, काय नाही। आता मागणी आम्हाला त्याच जागेवर झोपड्या बांधून पाहिजेत। आमचे जे भांडे कुंडे त्यांनी फोडून पुडून टाकल्यात ते आम्हाला भरपाई पाहिजे, आम्हाला कपड्याची भरपाई पाहिजे। पोलिसांनी या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यासह 370 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय, पण त्यांच्यापैकी कोणालाच अटक केलेली नाही। मी या ठिकाणी तहसीलदार असतील, कलेक्टर असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल, मी त्यांचं रिपब्लिकन पक्षाचा जाहीर निषेध करतो। आपण या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कसलाही प्रशासकीय पातळीवर बैठक आयोजित केलेली नाही किंवा त्याने एखाद्या या ठिकाणी व्हिजिट सुद्धा केलेली नाही। या सगळ्या प्रकारावरून पोलीस कोणाची बाजू घेतात तेच दिसून येतंय। जातीयवाद संपला असं म्हणणाऱ्यांना बीडच्या या घटनेनं सणसणीत चपराक लगावलीये, एवढं मात्र आपण नक्कीच म्हणू शकतो। महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 बीड।